नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये सर्वात मेजर प्रॉब्लेम येतो की तो असा थ्रिप्सचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी जाणवतो. इकडे दाखवा असं. थ्रिप्सचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी जाणवतो. तर शेतकरी मित्रांनो, या थ्रिप्सवर आपल्याला नियंत्रण करायचं आहे. तर याच्या नियंत्रणासाठी तुम्ही कुठले मॉलिक्यूल घेतले गेले पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 2 मॉलिक्यूल सजेस्ट करणार आहे. याच्यावर आपल्या ज्या मिरची पिकामध्ये जो रस शोषक किडींचा जो प्रादुर्भाव आहे, याच्यावर नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला 2 कॉम्बिनेशन सजेस्ट करतो. तर तुम्हाला पहिलं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. आदामा कंपनीचं ट्रासिड येतं. ट्रासिड घ्यायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये आपल्याला बायोटा 200 लिटर पाण्यासाठी 500 ml आपल्याला बायोटा घ्यायचं आहे. हे झालं आपलं पहिलं कॉम्बिनेशन. जर नाही अवेलेबल झालं तर तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन सजेस्ट करतो. तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. बेरिसन ॲग्रोटेक या कंपनीचं VC100 घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो आपल्याला VC100 घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला गरडा केमिकलचं पोलीस घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम आपल्याला पोलीस घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सीड म्हणून बायोटा ॲड करायचे. 200 लिटर पाण्यासाठी 500 ml आपल्याला बायोटा घ्यायचं आहे. याच्याने काय होणार आहे, या दोघं फवारणींनी या दोघांपैकी कुठली एक फवारणी घेतली तर याच्याने आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये जो थ्रिप्सचा जो प्रादुर्भाव आहे याच्यावर तर नियंत्रण पाहायलाच भेटणार आहे. जो व्हायरस देखील आहे, व्हायरसवर देखील आपल्याला नियंत्रण पाहायला भेटणार आहे. तसंच जे पानं असे पूर्णपणे आकसले गेलेले, वाळले गेले, याच्यावर देखील आपल्याला 100% नियंत्रण पाहायला भेटणार आहे. अधिक माहितीसाठी खाली माझा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्र. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी कृषी मार्गदर्शक लौकिक पाटील. शेतकरी मित्रांनो, मिरची पिकामध्ये सर्वात मेजर प्रॉब्लेम येतो की तो असा थ्रिप्सचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी जाणवतो. इकडे दाखवा असं. थ्रिप्सचा प्रॉब्लेम बऱ्यापैकी जाणवतो. तर शेतकरी मित्रांनो, या थ्रिप्सवर आपल्याला नियंत्रण करायचं आहे. तर याच्या नियंत्रणासाठी तुम्ही कुठले मॉलिक्यूल घेतले गेले पाहिजे? तर शेतकरी मित्रांनो, मी तुम्हाला 2 मॉलिक्यूल सजेस्ट करणार आहे. याच्यावर आपल्या ज्या मिरची पिकामध्ये जो रस शोषक किडींचा जो प्रादुर्भाव आहे, याच्यावर नियंत्रण करण्यासाठी मी तुम्हाला 2 कॉम्बिनेशन सजेस्ट करतो. तर तुम्हाला पहिलं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. आदामा कंपनीचं ट्रासिड येतं. ट्रासिड घ्यायचं आहे तुम्हाला. याच्यामध्ये आपल्याला बायोटा 200 लिटर पाण्यासाठी 500 ml आपल्याला बायोटा घ्यायचं आहे. हे झालं आपलं पहिलं कॉम्बिनेशन. जर नाही अवेलेबल झालं तर तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन सजेस्ट करतो. तुम्हाला दुसरं कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. बेरिसन ॲग्रोटेक या कंपनीचं VC100 घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 1 किलो आपल्याला VC100 घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपल्याला गरडा केमिकलचं पोलीस घ्यायचं आहे. 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम आपल्याला पोलीस घ्यायचं आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला सीड म्हणून बायोटा ॲड करायचे. 200 लिटर पाण्यासाठी 500 ml आपल्याला बायोटा घ्यायचं आहे. याच्याने काय होणार आहे, या दोघं फवारणींनी या दोघांपैकी कुठली एक फवारणी घेतली तर याच्याने आपल्याला आपल्या प्लॉटमध्ये जो थ्रिप्सचा जो प्रादुर्भाव आहे याच्यावर तर नियंत्रण पाहायलाच भेटणार आहे. जो व्हायरस देखील आहे, व्हायरसवर देखील आपल्याला नियंत्रण पाहायला भेटणार आहे. तसंच जे पानं असे पूर्णपणे आकसले गेलेले, वाळले गेले, याच्यावर देखील आपल्याला 100% नियंत्रण पाहायला भेटणार आहे. अधिक माहितीसाठी खाली माझा मोबाईल नंबर आहे, त्याच्यावर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद मित्र.